नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे. होमगार्ड भरती 2024. तर पहा, होमगार्डची जे विद्यार्थी मित्रांनो भरती निघालेली आहे आणि होमगार्ड भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते. महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. तर फॉर्म भरण्याची जी तारीख तुम्ही बघू शकता की 15 जुलै 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू होता होमगार्ड या भरतीचे. त्याचबरोबर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. आणि होमगार्ड भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे. होमगार्ड भरतीमध्ये जे तुमचं सिलेक्शन होणार आहे हे मैदानी चाचणीवर होणार आहे. 1600 मीटर रनिंग आणि गोळाफेक, तर हे दोन इव्हेंट आहे या भरतीमध्ये. तर उंची किती लागते, छाती किती लागते, त्याचबरोबर संपूर्ण माहिती तुम्हाला या होमगार्ड भरतीबद्दल सांगणार आहे आणि संपूर्ण जाहिरात तुम्हाला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हे सर्वात आधी तुमचा जिल्हा आपल्या या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा या ठिकाणी अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यातले मुलं या ठिकाणी बघत आहे. तर तुमचा जिल्हा कोणता हे या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, होमगार्डची जे फॉर्म आहे 15 जुलैपासून फॉर्म भरणे चालू होत आहे. 31 जुलै 2024 आहे फॉर्म भरणे शेवटची तारीख. तर 10वी पासवरच फॉर्म भरता येते. महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात. तर हे संपूर्ण जाहिरात निघाली आहे विद्यार्थी मित्रांनो होमगार्ड या भरतीची, ठीक आहे. त्याचबरोबर पगार किती असणार आहे ते सर्वात आधी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो. तर पहा, होमगार्डांना जो पगार भेटणार आहे हा 570 रुपये एवढा प्रतिदिन भेटणार आहे. जवळपास 700-750 पर्यंत या ठिकाणी पगार रोज भेटणार आहे. तर दिवसाचा रोज असते यामध्ये. त्याचबरोबर तुम्ही पहा, होमगार्डसाठी पात्रता काय लागते, तर होमगार्ड साठी फक्त शिक्षण 10वी पास आहे. आणि वयोमर्यादा जे होमगार्ड भरतीमध्ये कोणाकोणाला फॉर्म भरता येणार आहे, ज्यांचं 20 वर्ष पूर्ण आहे त्या मुलांना फॉर्म भरता येणार आहे. 20 ते 50 वर्षापर्यंत जे पण विद्यार्थी आहेत त्या मुलांना फॉर्म भरता येणार आहे आणि मुलींना सुद्धा फॉर्म भरता येणार आहे. तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी निघून आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की भरपूर विद्यार्थ्यांचे मला असे कमेंट होते की सर होमगार्ड भरती कधी निघणार. आणि मी या अगोदर सुद्धा सांगितलं आहे की होमगार्डची भरती निघणार आहे. तुम्ही जाऊन बघा ज्या विद्यार्थी मित्रांनो, आपले व्हिडिओ चॅनलवर मी व्हिडिओ टाकलेले आहे. तर यामध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो मेन लेखी परीक्षा नाही, कारण की काय काय विद्यार्थी त्यांचा ग्राउंड आउट ऑफ असते पण त्यांचं लेखी परीक्षेची तयारी नसते. तर त्या विद्यार्थ्यांसाठी चांगली सुवर्ण संधी आहे हे. आणि नोकरी कोणती असो विद्यार्थी मित्रांनो, नोकरीवर लागणं हे खूप महत्त्वाचं आहे, ठीक आहे. नोकरीवर लागलो तेव्हाच मान सन्मान आपल्याला समाजामध्ये आणि इतर ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भेटते, ठीक आहे. तर चांगली ही सुवर्ण संधी तुमच्या हाती आलेली आहे. तर हे सुवर्ण संधी तुम्ही सोडू नका. तर उंची पहा किती लागते, पुरुष उमेदवारांसाठी 162 सेंटीमीटर उंची लागते, महिला उमेदवारांसाठी 150 सेंटीमीटर आणि छाती यामध्ये पुरुष उमेदवारांनाच लागते 76 सेंटीमीटर छाती पाहिजे आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. तर उंची सुद्धा जास्त नाही या भरतीमध्ये. त्याचबरोबर पहा, कागदपत्र कोणकोणते लागणार आहे, रहिवासी पुरावा लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे, मतदान कार्ड ओळखपत्र लागणार आहे, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि जन्मदिनांक पुराव्याकरिता SSC बोर्ड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे, तांत्रिक अर्थ धारण करीत असल्याचे तत्सम प्रमाणपत्र, खाजगी नोकरी करत असल्याचे मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र आणि 3 महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र. तर एवढे कागदपत्र लागणार आहे. तर होमगार्ड भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे, तुमचं ग्राउंडवरच सिलेक्शन होणार आहे, मैदान चाचणीवर सिलेक्शन होणार आहे. तर पहा, तुम्ही या ठिकाणी शारीरिक क्षमता चाचणी, उमेदवारांना प्रत्येक शारीरिक चाचणी प्रकारात 40% गुण मिळवून पात्र होणे आवश्यक असल्याने एका चाचणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या पुढील चाचण्या घेतल्या जाणार आहे. त्याचबरोबर पहा, यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे पुरुष उमेदवारांसाठी. तर यामध्ये 20 मार्काचं 1600 मीटर रनिंग आहे. आणि त्याचबरोबर गोळाफेक तुम्ही या ठिकाणी बघू शकता, गोळाफेक हा 10 गुणासाठी आहे, ठीक आहे. तर एवढं यामध्ये तुमचं ग्राउंड होणार आहे. तर लेखी परीक्षा नाही, मैदान चाचणीवर तुमचं सिलेक्शन होणार आहे. तर पहा, या ठिकाणी 1600 मीटर धावणे आहे पुरुष उमेदवारांसाठी आणि 5 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी जर आले तर 20 गुण भेटणार आहे तुम्हाला पैकीच्या पैकी. 5 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त, परंतु 5 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी आले तर 18 गुण भेटणार आहे. 5 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त, परंतु 5 मिनिट 50 सेकंदापेक्षा कमी आले तर तुम्हाला 16 गुण भेटणार आहे. 5 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त, परंतु 6 मिनिट 10 सेकंदापेक्षा कमी आले तर 14 गुण. 6 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त, परंतु 6 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी आले तर 12 गुण भेटणार आहे. 6 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त,
जास्त परंतु 6 मिनिट 50 सेकंदापर्यंत कमी आले तर 10 गुण भेटणार आहे. 6 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 7 मिनिट 10 सेकंदापेक्षा कमी आले तर 6 गुण आणि 7 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 7 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी आले तर 2 गुण आणि 7 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 0 गुण तुम्हाला भेटणार आहे. आणि महिला उमेदवारांसाठी आहे की यामध्ये महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे आणि 800 मीटर रनिंगसाठी 2 मिनिट 50 सेकंडचा टायमिंग आहे. यामध्ये जर राहिली तर 50 गुण आणि 2 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट सेकंदापेक्षा आले तर यामध्ये तुम्हाला 22 गुण भेटणार आहे. 3 मिनिट 0 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 10 सेकंदापेक्षा कमी आले तर 18 गुण. 3 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 20 सेकंदापेक्षा कमी आले तर 14 गुण. 3 मिनिट 20 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी आले तर 10 गुण आणि 3 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 40 सेकंदापेक्षा कमी आले तर 6 गुण आणि 3 मिनिट 40 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 50 सेकंदापेक्षा कमी आले तर 4 गुण. 3 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 4 मिनिटपेक्षा कमी आले तर 2 गुण तुम्हाला भेटणार आहेत. 4 मिनिट 0 सेकंदापेक्षा जास्त आले तर 0 गुण तुम्हाला भेटणार आहे. तर एवढं यामध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड ठेवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आणि गोळा फेकचा जर आपण विचार केला 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त फेकला तर 10 गुण भेटणार आहे. 7.90 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त किंवा 8.50 मीटरपेक्षा कमी फेकला तर 9 गुण आणि 7.30 मीटरपेक्षा जास्त आणि 7.90 मीटरपेक्षा कमी फेकला तर 8 गुण. 6.70 मीटर किंवा जास्त 7.30 मीटरपेक्षा कमी जर फेकला तर 7 गुण. तर तुम्ही चार्टवर या ठिकाणी बघू शकता. आणि महिला उमेदवारांसाठी गोळाफेक किती आहे तर पहा, महिला उमेदवारांसाठी 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त फेकला तर आउट ऑफ 10 गुण भेटणार आहे. 5.50 मीटर किंवा जास्त आला, 6 मीटरपेक्षा कमी आला तर 8 गुण. 5 मीटर जास्त 5 मीटर किंवा जास्त किंवा मग 5.50 मीटरपेक्षा कमी आले तर 6 गुण. 4.50 मीटर किंवा जास्त 5.00 मीटरपेक्षा कमी आले तर 4 गुण. 4 मीटर किंवा जास्त त्याचबरोबर 4.50 मीटरपेक्षा कमी आले तर 2 गुण. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी 4 मीटर किंवा त्यापेक्षा कमी आले तर 0 गुण. तर एवढं यामध्ये तुम्हाला मार्क्स भेटणार आहे. तर तुम्ही चार्टचा या ठिकाणी स्क्रीनशॉट काढू शकता. तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे मैदानी चाचणीवर होणार आहे, लेखी परीक्षेने आहे. तर हे सर्वात मोठी गोष्ट आहे यामध्ये. कारण की पहा कसं होतं की आता पोलीस भरतीमध्ये पहा जे हुशार विद्यार्थी असते त्यांचंच विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन असते. कारण की ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड असते तर काय विद्यार्थ्यांचं लेखी परीक्षा नसते. ठीक आहे. तर यामध्ये कसं आहे की ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड आहे त्यांचंच या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे. तर चांगली ही सुवर्ण संधी आहे विद्यार्थी मित्रांनो, हे गमावू नका तुम्ही. तर यामध्ये लेखी परीक्षा नाही होणार आहे, तर डायरेक्ट तुमचं ग्राउंडवर सिलेक्शन होणार आहे. त्याचबरोबर पहा ऑनलाईन अर्ज भरण्याचे अंतिम दिनांक 31 जुलै 2024 5 वाजेपर्यंत तुम्हाला असणार आहे. सर्व अर्ज छाननी झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीकरिता तारीख जाहीर करण्यात येणार आहे. ठीक आहे. तर लवकरच या ठिकाणी मैदानी चाचणी विद्यार्थी मित्रांनो होणार आहे. ठीक आहे. तर हे संपूर्ण जाहिरात आहे. आणखीन तुम्हाला वरची दाखवून देतो. तर बघू शकता तुम्ही होमगार्ड संघटना. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही या ठिकाणी की शास्त्रीय होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही, परंतु अत्यावश्यक प्रसंगी बंदोबस्त कर्तव्याकरिता होमगार्ड नोंदणी पहा. होमगार्ड नोंदणीकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. सदस्यत्व मिळण्याकरिता कोणत्याही इतर मार्गाचा वशिला किंवा लाच अवलंब करू नये. याकरिता कोणीही लाच पैशाची मागणी केल्यास अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध कार्यालय सातारा किंवा माननीय जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक सातारा यांची संपर्क साधावा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो हे चांगली भरती निघाली होमगार्डची. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. होमगार्ड भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद जय भारत.